सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग 36. अनु, लेक्चर सुरू होईल. सर ओरडतील उशीर झाला तर. सखे, कधीतरी वार्तालाप करण्यास समय व्यतीत केला तर तो प्रमाद नसावा. पार्थ, निघूयात आता. चल बस लवकर. अर्जुनने सुद्धा पार्थला खेचलं. सुंदरी, निघण्याआधी तुझा भ्रमणध्वनी क्रमांक देशील का? इश्श, त्यात काय विचारायचे. अनुने लागोलाग तिचा नंबर दिला सुद्धा. मायाला खूपच टेन्शन आलं. असं पहिल्याच भेटीत कुणी नंबर देतं का? माया, तू जा क्लासरूममध्ये आणि मी तुला घ्यायला येणार आहे हे विसरू नकोस, अर्जुन आठवण करून देत म्हणाला. अर्जुनने पार्थला गाडीत बसवलं. काय मूर्खपणा होता हा पार्थ. अर्जुन पार्थवर चिडला होता. मूर्खपणा याला प्रथम दृष्टिक्षेपात झालेलं प्रेम म्हणतात. पार्थ अजूनही आपल्याच जगात होता. हे असं असतं का प्रेम? तुला काय समजणार? तू कधी प्रेम केलं आहेस? ही पहिली मुलगी मला भेटली जी माझ्यासारखं बोलत होती. नाहीतर बाकीच्या मला हसायच्या, पण ही नाही हसली. सापडली. माझ्या हृदयाची स्वामिनी मला सापडली. पार्थ आनंदात वेडा झाला होता. एवढं सोपं असतं का प्रेमात पडणं? अर्जुनचा टोन बदलला होता खूप. तिला बघताच माझ्या हृदयाची घंटी वाजली आणि आतून आवाज आला, हीच ती. अर्जुन पार्थचं बोलणं ऐकत होता. दोघं ऑफिसला पोहोचले. तिथे पोहोचताच अर्जुनचा फोन वाजला. तू जा आत, मी येतोच, अर्जुन गाडी पार्क करत म्हणाला. एकही प्रश्न न विचारता पार्थ गाडीतून उतरला. तो उतरताच अर्जुनने फोन उचलला. किती वेळा मी फोन करायचा? तुला संबंध तोडायचे आहेत का सगळे? समोरून रागावलेला आवाज आला. मी खूप कामात आहे ग सध्या, अर्जुन म्हणाला. ते तर तू आधी सुद्धा असायचास. तेव्हा करत होतास ना फोन? हो, आजकाल नाही मिळत मला वेळ. बायकोला वेळ देणं कमी कर मग. मी इथे तुझ्या स्पर्शासाठी तडफडते आहे आणि तू सांग तुला वेळ नाही म्हणून. आपण अर्जुनला खूप काही बोलायचं होतं. आपण काय? तुला आता मी नको आहे का? बरोबर, मी जुनी झाले ना. आता काय, नवी कोरी बायको मिळाली आहे असं काही नाहीये, हे तुला माहीत आहे, अर्जुन गुळमितपणे बोलला. त्याच्या आवाजात नसलेला जोर तिला समजला. तूही तसंच वाग. मीच कोणाला नको आहे. पलीकडून रडण्याचा आवाज आला. ते ऐकून अर्जुनला काय बोलायचं ते समजत नाही. तू प्लीज रडू नकोस, अर्जुन म्हणाला. नाही रडत, पण मला प्रॉमिस कर, आज संध्याकाळी तू मला भेटशील. आज? अर्जुनला आपण मायाला आणायला जाणार ते आठवलं. आज नाही जमणार, तो बोलून गेला. मी वाट बघते नेहमीच्या ठिकाणी, नेहमीच्या वेळेस. पलीकडून फोन कट झाला. अर्जुन हतबल होऊन फोनकडे बघतच बसला. पार्थ, अजूनही काही राहिलं आहे का? अर्जुनने खुर्चीवर बसत विचारलं. पार्थने त्याच्याकडे बघितलं. खूपच थकल्यासारखा दिसत होता. आणि का नाही, आल्यापासून स्वतःला त्याने कामाला झुंपून घेतलं होतं. जेवायला सुद्धा थांबला नव्हता. त्याचं काहीतरी बिनसलं होतं हे पार्थला समजलं. पण काय ते विचारायचं नव्हतं. दोघं ऑफिसला आले तेव्हा खूप खुश होता तो. पण अचानक, जाऊ देत, जास्त पर्सनल गोष्टी नको विचारायला, परत चिडायचा. पार्थने मनात विचार केला. तू 2 दिवसांची कामं एका दिवसात पूर्ण केली आहेस. आता फक्त उद्याची एकच मीटिंग बाकी आहे. पार्थ म्हणाला. मग मी गेलो तर चालेल का? अर्जुनने नजर झुकवत विचारलं. मित्र या नात्याने एक सांगू का? माया खूप गोड आहे. तुझं आधी जे काही असेल ते संपव आणि नवीन आयुष्य सुरू कर. अर्जुनने पार्थकडे बघितलं आणि आपला मोबाईल घेऊन तो उठला. आजच्या दिवस तू माझी गाडी घेऊन मायाला आणायला जाशील का? आणि तिने तू कुठे आहे विचारलं तर सांग, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो आहे, घरी जाईल वेळेत. अर्जुन पार्थला जास्त न बोलू देता तिथून निघाला. बाहेर येऊन त्याने टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसून तो पुढे काय बोलायचं याचा विचार करू लागला. हॉटेलजवळ येताच तो टॅक्सीतून उतरला. रिसेप्शनजवळ त्याने रूम नंबर सांगितला. तो खोलीजवळ जसजसा जाऊ लागला त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याने खोलीचा दरवाजा हात लावला. दरवाजा उघडा होता. त्याने दरवाजा उघडला. ती तिथेच उभी होती याची वाट बघत. त्याला बघताच ती त्याच्याजवळ आली. मला माहीत होतं तू येणार ते.
राजश्री, आता आपण हे भेटणं बंद करूयात. अर्जुनचं बोलणं ऐकून राजश्रीच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. असं कसं बोलू शकतोस तू? तुला मी आवडत होते ना? अशी काय जादू केली आहे त्या मायाने की तू मला नाही म्हणतो आहेस? राजश्री अर्जुनच्या गळ्यात पडली. तिने काहीच जादू केली नाही, पण ती सतत सोबत असते. तिला काही समजलं आणि तिने बाबा किंवा दादाला काही सांगितलं तर? तू अजूनही तसंच निरागस आहे. अर्जुनचे गाल ओढत राजश्री म्हणाली. म्हणूनच मला इतका आवडतोस. घरात इतकी वर्ष काही समजलं नाही, ते आत्ता समजेल का? राजश्रीने अर्जुनला पलंगावर ओढले. नको ना, हे तर मी तुला नेहमी सांगतो ना. तुला समजत कसं नाही? तू माझी गरज आहे, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. राजश्री अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकून बसली. दादा असतो ना आता घरी, अर्जुन बोलला. तुझा दादा पक्का बिझनेसमॅन आहे. स्वतःचा फायदा असल्याशिवाय तो जवळही घेणार नाही. फक्त तो आणि त्याचा बिझनेस. दुसरं काही सुचतं का त्याला? राजश्री अर्जुनच्या छातीवर बोटांनी लिहित म्हणाली. अर्जुनने डोळे बंद केले. त्याच्या बंद डोळ्यासमोर माया आली. त्याच्यावर चिडणारी, तरीही त्याच्या मनासारखं व्हावं म्हणून धडपडणारी, त्याच्यावर विश्वास ठेवणारी. त्याला 5 शब्द आठवले. मायाला धोका देऊ नकोस. नाहीच देणार. अर्जुन फुटफुटला. तेच तर सांगते आहे, तो काहीच देत नाही. आता तूही नाही म्हटलं तर मी कुठे जाऊ? राजश्रीने डोळे पुसले. याचसाठी मी लग्नाला नाही म्हणत होतो. पण हे बोलताना देखील अर्जुनच्या मनात पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली माया उभी होती. पण बाबा, मी तेव्हाही म्हणत होतो की माझ्या कंपनीतून मिळणारा पैसा मला पुरेसा आहे. पण तुला त्या कंपनीचा मोह होता ना. एका वेळी 2 गोष्टी नाही मिळू शकत. अरे पण बाबा, तो सगळा पैसा दान करणार होते. पैसा महत्वाचा की मी? अर्थात तूच, पण जगण्यासाठी पैसा हवाच ना. या विषयाला अंत नाहीच. सोड, मी निघतो. अर्जुन कपडे झटकत उठला. आणि अजून एक गोष्ट, माया जगासाठी माझी बायको आहे. ती माझ्या खोलीत राहते. मी तिचा नवरा म्हणून बाकीचं सुख नाही देऊ शकत. तर कमीत कमी तू तिचा त्रास तरी वाढवू नकोस. मी काय त्रास दिला? तिने नवीन लावलेले पडदे बदलण्याची तुला गरज नव्हती. काही दिवस तरी तिला चांगलं आयुष्य जगू देत. तिला परत जायचं आहे या घरातून. बोलताना अर्जुनचा स्वर दुखावला होता. तुला याचा राग आला का? म्हटलं तर हो. मी कधीच तुझ्या बेडरूममध्ये काय व्हायला पाहिजे यात दखल दिली नाही. तू सुद्धा ती देऊ नये असं मला वाटतं. आणि तू सतत मला फोन करत जाऊ नकोस. फोन तू उचलता येत नाही प्रत्येक वेळेस. अर्जुन, राजश्रीने त्याला पाठवून मिठी मारली. मी निघतो. घरी एकत्र नको जायला. राजश्रीचा हात झटकून अर्जुन तिथून निघाला. राजश्री दुखावलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत राहिली. माया वहिनी, पार्थने मायाला हाक मारली. हे नाही का आले? गाडीला बघून मायाला झालेला आनंद पार्थला एकट्याला बघून मावळला. तो एका कामासाठी गेला आहे. यायला उशीर होणार होता म्हणून मी आलो. अनुश्री कुठे दिसत नाही ते? पार्थने विचारले. ठीक आहे, सगळ्यांना बाय करून येते आहे. मायाचा चेहरा उतरला होता. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.